बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे सालाबादाप्रमाणे भरवण्यात येणाऱ्या श्री वीर मल्हारसिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त आज अप्पर तहसीलदार मागाडे बीडीओ सरगर यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली। या बैठकीला उमदी ग्रामपंचायतीचे सरपंच दुंडाप्पा तेली, यात्रा कमिटीचे चेअरमन रवी लोणी, सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते। ही बैठक उमदी येथील अमोक्षित मंदिराच्या ठिकाणी पार पडली। यावेळी उपाययोजना करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या। यात्रेच्या 8 दिवसाच्या कालावधीत पाण्याची समस्या लोकांनी मांडली। यावर तहसीलदार मागाडे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या। पाणी पुरवठा विभागाकडून जादा टँकर उपलब्ध करून देऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी सूचना केली। यात्रा कालावधीत लोकांना आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी जादा कर्मचारी सोबत घेऊन काम करावे। पशुवैद्यकीय अधिकारी यांनी यात्रेत तातडीने उपचार करण्यासाठी अन्य जादा अधिकारी देण्याबाबत सूचना झाल्या। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पथकाने पथक तयार करून ठिकठिकाणी रस्त्यावर लुटमार होणाऱ्या ठिकाणी नजर ठेवावी। दारूबंदी विभागाने अवैधरित्या दारू विक्री थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत। महावितरणने मीटर बसवून यात्रेच्या ठिकाणी कनेक्शन द्यावेत। उष्णता जास्त असल्याने महावितरणने काळजी घ्यावी अशाही सूचना करण्यात आल्या। तहसीलदार मागाडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना या सूचना दिलेल्या आहेत। यात्रेच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना तहसीलदार मागाडे यांनी संबंधित उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या। उपाययोजना करण्यासंदर्भात ही बैठक महत्त्वाची ठरली। यावेळी सरपंच दुंडाप्पा तेली, यात्रा कमिटी चेअरमन रवी लोणी, युवा नेते संजय तेली, माजी उपसरपंच निसार मुल्ला, राजू स्वामी, राम मठपती, संगम ममदापुरे, अभिमन्यू लोणी, संजय इरकर सह सर्कल तलाठी, ग्रामसेवक आणि विविध विभागातील अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि नागरिक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। जेवढी यंत्रणा लागेल ते थोडी मी सर्व द्यायची व्यवस्था करतोय। नंतर आरोग्य विभाग आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत ते देण्याची व्यवस्था करतोय आणि ग्रामपंचायत मार्फत इथं टीसीएलचा जेवढा साठा लागेल तेवढा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करतोय।